नमस्ते सर्वांना. तर पवित्र पोर्टलवरती नोंदणी करत असताना बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपण काही माहिती चुकीची भरतो. जसं जसं समजा सीटेटचा सर्टिफिकेट नंबर असेल किंवा टीईटीचा असेल किंवा तुम्ही जे मार्क वगैरे भरता किंवा विषय जे भरता त्याच्यामध्ये काही चुका होतात. तर या जर चुका तुमच्याकडून झाल्या असतील आणि ह्या चुका तुम्हाला समजल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येतो. या माहितीमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर काय करायचं, सगळ्यात आधी तुमचा जो फॉर्म सर्टिफाय केलाय तो अनसर्टिफाय करायचा. अनसर्टिफाय करत असताना तुम्ही त्या टॅबवरती जा, ओटीपी येईल आणि नंतर तुम्ही ओटीपी टाकून तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करून घ्या. अनसर्टिफाय झाला म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला जो काय बदल करायचा असेल, जे माहिती एडिट करायची असेल ती तुम्हाला एडिट करता येते. त्यामुळं तुम्ही त्या माहितीमध्ये फक्त एडिट करू शकता. सगळा फॉर्म तुमचा डिलीट होत नसतो. अनसर्टिफाय केलं तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आमची सगळी माहिती जाईल का. सगळी माहिती तुमची तशीच सेवा असते, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये एडिट करता येतं आणि मग तुम्ही त्या माहितीमध्ये एडिट करा. तर एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे जे सीजीपीचे मार्क वगैरे असतात त्याच्यामध्ये प्लस मायनस 1-2% जरी फरक असेल तरी काही प्रभाव किंवा काही परिणाम होत नसतो. फक्त लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये एकदमच जास्त डिफरन्स नका ठेवू आणि सीजीपीचे तुम्ही जे मार्क काढता टोटल किंवा ऑफ्टर मार्क, यासाठी तुमची जी काही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जाऊन तुमचा फॉर्म्युला दिसेल त्या फॉर्म्युल्यावरती टाकून तुम्ही तुमचे मार्क काढा आणि ते तिथं भरा. त्यानंतर तुमचे जे काही मेन सब्जेक्ट असतात ते मेन सब्जेक्ट आपलं जे अंतिम वर्षाचं सर्टिफिकेट असेल म्हणजे मार्कशीट असतं किंवा जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती उल्लेख असतो. जर सर्टिफिकेटवरती उल्लेख नसेल तर तुमचं जे अंतिम वर्षाचं मार्कशीट आहे त्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट टाकायचे. तर लक्षात ठेवायचे, कंपल्सरी जे सब्जेक्ट असतात, कंपल्सरी लँग्वेज जे सब्जेक्ट असतात ते तुमचे मेन सब्जेक्ट नसतात. त्यामुळं तिथं तुमचे मेन सब्जेक्ट जे असतील किंवा जे ऑप्शनल सब्जेक्ट असतील तेच टाकायचे आणि 3 सब्जेक्ट तुम्ही टाकू शकता. म्हणजे त्यातला पहिला कोणता दुसरा कोणता असं काही नाही, गौण सब्जेक्ट टाकायचे नाहीत. लक्षात घ्या, बरेच जण गौण सब्जेक्ट टाकतात. तर गौण सब्जेक्ट टाकायचे नाहीत. तर तुमचा मेन सब्जेक्ट एक असेल तर एकच टाका. जर समजा तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट 3 असतील म्हणजे मेन सब्जेक्ट तुमचे 3 असतील म्हणजे 2 तुमचे कंपल्सरी असतील, इंग्लिश मराठी कंपल्सरी आणि बाकीचे ऑप्शनल 3 असतील तर 3चे 3 टाकायचे. फक्त गौण सब्जेक्ट तिथे टाकू नका. कारण लक्षात घ्या, गौण सब्जेक्ट टाकला तर त्याच्यावर निवड जातं, पुढे भविष्यात अडचणी येतील. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, तुमचे जे मेन सब्जेक्ट असतील तर तेच तुम्ही टाकायचे आहेत. 3 असतील तर 3 टाका, 1 असेल तर 1च टाका. कारण बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एकच मेन सब्जेक्ट असतो आणि बाकीचे गौण असतात. ते गौण सब्जेक्टला मेन्शन करायचं नाही. जे तुमचे आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये 3 असतात ते 3ही तुम्ही तिथं टाकू शकता. 3ही टाकायचे आहेत, तुम्हाला तिथं काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्याचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.